देश विदेशातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, अर्थव्यवस्था आणि समाजातील प्रत्येक बातमी, सत्य, स्पष्ट आणि निर्भीड पत्रकारिता. आपण पाहत आहात एन मराठी न्यूज. नमस्कार, एन मराठी न्यूजच्या बातमीपत्रात आपले स्वागत. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातून एक अतिशय कौतुकास्पद आणि प्रशासनाचे डोळे उघडणारी बातमी समोर आली आहे. सिरोंचा तालुक्यातील जिंगानूर ते सिरकोंडा मार्गावरील नैगुंडा नाला गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत दुरावस्थेत होता. पुलावर पडलेले खड्डे आणि बाहेर आलेल्या लोखंडी सळ्यांमुळे येथून प्रवास करणाऱ्या नागरिकांचा जीव नेहमीच धोक्यात असायचा. अनेकदा मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याची दखल घेतली गेली नाही. अखेर वन विभागाने पुढाकार घेत एक नवा आदर्श घालून दिला आहे. पाहूयात आमचे जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ झाडे यांचा हा सविस्तर रिपोर्ट. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उदासीनतेमुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या नैगुंडा नाल्याच्या दुरुस्तीसाठी अखेर जिंगानूर वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत नरेंद्र खैरनार सरसावले. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली वन अधिकारी, वनपाल, वनरक्षक आणि वन संरक्षण मजुरांनी एकत्र येत अनोखा निर्णय घेतला. कोणत्याही सरकारी निधीची वाट न पाहता सर्वांनी मिळून स्वखर्चाने आणि श्रमदानातून या नाल्याची सिमेंट कॉन्क्रीटने दुरुस्ती केली. या मुख्य मार्गाचा वापर जिंगानूर, मंगीगुडम, येडसिली आणि वडदेली येथील शेकडो ग्रामस्थ तसेच वन विभागाचे कर्मचारी दररोज करतात. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्यामुळे होणारा त्रास आणि अपघाताची भीती आता या उपक्रमामुळे दूर झाली असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. वन विभागाच्या या अत्यंत कौतुकास्पद आणि लोकहिताच्या उपक्रमाचे संपूर्ण परिसरात जोरदार कौतुक होत आहे. मात्र वन कर्मचाऱ्यांनी जे काम करून दाखवले त्यावरून आता प्रशासनानेही बोध घ्यावा आणि अशा प्रलंबित जनहिताच्या कामांकडे तातडीने लक्ष द्यावे अशी तीव्र मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ झाडेंसह एन मराठी न्यूज, गडचिरोली.